वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मागच्या भागामध्ये आपण शिवलिंगाबद्दल माहिती पाहिली होती आणि आज आपण पाहूयात लक्ष्मी आणि गणपती या देवतांविषयी माहिती। परंतु आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण आपल्याला 10 लाख मंडळींचा टप्पा पूर्ण करायचा आहे। आलय माझ्या राशीला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे। 12 राशींच्या गमती जमती सांगणारा हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल। चला आता आपण पाहूयात गणपती लक्ष्मीचं नातं काय आणि कसं असावं पूजेमध्ये। आपण बऱ्याच ठिकाणी गणपती आणि लक्ष्मीचे फोटो पाहतो आणि मग आपल्याला लक्ष्मी आणि गणपतीचं नक्की नातं काय हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ। यासाठी तुम्हाला पुराणातली एक कथा सांगतो। देवी लक्ष्मी ही समुद्र मंथनातून निर्माण झाली आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी सगळे तिची पूजा करतात, सगळे तिच्या पुढं करतात, त्यामुळं लक्ष्मीला गर्व झाला। आणि हा लक्ष्मीचा गर्व कमी होण्यासाठी विष्णूंनी असं सांगितलं की स्त्रीची पूर्तता ही मातृत्वात आहे आणि लक्ष्मीला मूल नव्हतं। त्यामुळे दुःखी झालेली लक्ष्मी ही पार्वतीकडे गेली आणि पार्वतीने आपला जो मुलगा गणेश तिला दत्तक दिला। आनंदी झालेल्या लक्ष्मी मातेने सांगितलं की मी माझं सर्व ऐश्वर्य हे मी माझ्या मुलाच्या म्हणजे माझ्या गणेशाला अर्पण करते आणि ते त्याचंही आहे। जो माझी गणेशासह पूजा करेल त्याच्याकडं ऐश्वर्य ज्ञान संपत्ती असं सर्व राहील। लक्ष्मी आणि गणेशाचं नातं अशा रीतीने आई आणि मुलाचं आहे। त्यामुळं म्हणून बरोबरच्या चित्रामध्ये गणपती कोणत्या बाजूला आहे याला फारसं खरं तर महत्त्व नाही, परंतु अगदीच कॉमन सेन्स वापरला तर आईचं आणि पुत्राचं नातं जर असेल तर गणपती नेहमी देवीच्या उजव्या हाताला असणंच योग्य आहे। अगदी पुराण कथा मानायची जरी नाही म्हटली तरीसुद्धा लक्ष्मी आणि गणेशाची पूजा एकत्र करण्यामागे एक लॉजिक नक्की आहे। ते म्हणजे लक्ष्मी ही चंचल मानली जाते आणि आपलं मनही चंचल असतं। मनाला स्थिर ठेवण्यासाठी बुद्धीची गरज असते आणि संपत्ती मिळवणे आणि तिचा योग्य पद्धतीने विनियोग करणे आणि संपत्तीत वाढ करणे या सर्वांसाठी बुद्धीची गरज असते आणि बुद्धिमत्तेची देवता ही गणपती आहे। आणि म्हणून गणपती आणि लक्ष्मी यांची पूजा एकत्र करण्याची पद्धत असावी।